नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते। आपल्या आवडीचा पदार्थ म्हणजे चहा। चहा सोबत विविध पदार्थ खायला खूप जणांना आवडते। त्यातल्या त्यात दुपारची वेळ असेल आणि चहा सोबत जर आपल्याला असे पदार्थ खायला मिळाले तर त्याहून चांगले। परंतु चहा सोबत विविध पदार्थ खाल्ल्यास आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम देखील होत असतात। तर आज आपण बघूया की चहा सोबत असे कोणते पदार्थ खाण्याचे टाळावे आणि हे पदार्थ चहा सोबत घेतल्यास आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतो हे देखील आज बघूया। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। चहा सोबत केक, बिस्किट, चॉकलेट किंवा इतर जे गोड पदार्थ आहे हे खायला नको। चहा सोबत जर आपण बेकरीचे प्रॉडक्ट्स आणि गोड पदार्थ खाल्लेच आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे नॉर्मलपेक्षा जास्त वाढते आणि असे जेव्हा वारंवार होत राहते त्यावेळेला कालांतराने आपल्याला डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे चहा सोबत केक्स, चॉकलेट्स टाळावे। त्यानंतर दुसरा पदार्थ चहा सोबत आपण जे नेहमी खात असतो ते म्हणजे कांदा भजी तर किंवा इतर जे तेलकट पदार्थ चहा सोबत खात असतो ते पदार्थ ज्यामध्ये पुरी आहे, भजी आहेत, वडे आहेत किंवा इतर जे तेलकट पदार्थ आहेत ते खाणे। इतर तेलकट पदार्थ जर आपण चहा सोबत खाल्ले तर आपली पचनक्रिया ही मंदावते आणि त्यामुळे पचनासंबंधीचे आपल्याला विविध आजार हे होऊ शकतात। परंतु हे केव्हा होईल, जेव्हा चहा सोबत असे पदार्थ आपण वारंवार खात राहू त्यावेळेला ही पचनक्रिया आपली बिघडलेली जाणवते। चहा सोबत खाऊ नये अशी तिसरी गोष्ट म्हणजे आंबट पदार्थ। कुठलेही आंबट पदार्थ आपण चहा सोबत खाण्याचे टाळावे। आंबट पदार्थामध्ये व्हिटॅमिन सी असते हे आपल्याला माहितीच आहे। मग ज्या वेळेला आपण आंबट पदार्थासोबत चहा घेत असतो त्यावेळेला त्या पदार्थातील व्हिटॅमिन सी हे शरीरामध्ये ॲब्सॉर्बच होत नाही, त्यातील पोषक तत्वे आपल्याला मिळतच नाही। त्यामुळे चहासोबत आंबट पदार्थ खाणे आपण टाळावे। चहासोबत हिरव्या भाज्या, सॅलड किंवा फळे खाणे टाळावे। फळांमध्ये व्हिटॅमिन्स असतात, आयर्न असते आणि हे पदार्थ, हे भाज्या आणि फळे जर आपण चहासोबत घेतले तर यामधील जे काही व्हिटॅमिन्स आहे, आयर्न आहे, याचे शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन चांगल्या प्रकारे होत नाही। त्यामुळे आपण असे पदार्थ चहासोबत घेण्याचे टाळावे। सॅलड आहे, फ्रूट्स आहे किंवा भाज्या आहे, मोड आलेले कडधान्य आहे किंवा इतर कच्चे जे आपण खात असतो जसे गाजर, मुळा, हे पदार्थ देखील चहासोबत खायला नको। चहासोबत बऱ्याच वेळेला आपण चिवडा, खाकरा किंवा इतर मीठ घातलेले पदार्थ आपण खात असतो। चहासोबत जर मीठ घातलेले पदार्थ खाल्ले तर हे दोन जे पदार्थ आहे विरुद्ध अन्न मानले जाते। म्हणजे या दोन्ही पदार्थांचा जर कॉम्बिनेशन केलं तर हे विरुद्ध असे आहे। आपण चिवडा, पोळी, खाकरा हे मीठ घातलेले पदार्थ खाणे देखील शरीरासाठी चांगलेच आहे, परंतु ते जर चहासोबत खाल्ले तर त्याचा परिणाम मात्र आपल्या शरीरावर वाईट झालेला जाणवतो। आयुर्वेद शास्त्रामध्ये विरुद्धान्नाचे वर्णन केलेले आहे। त्यामध्ये चहासोबत किंवा दुधासोबत मीठ खाण्याचे वर्ज्य सांगितलेले आहे किंवा मिठाचे पदार्थ हे दुधाच्या पदार्थासोबत खाण्यास वर्ज्य सांगितलेले आहे। चहासोबत इतर थंड पदार्थ खाणे देखील टाळायला हवे। चहानंतर थंड पाणी पिणे किंवा आईस्क्रीम खाणे हे विरुद्ध गुणाचे आहे। म्हणजे चहा हा उष्ण गुणात्मक आहे आणि थंड पदार्थ हे थंड आहे। असे विरुद्ध गुण असणारे पदार्थ एकत्र खाल्ल्यास आपल्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो आणि कालांतराने आपली पचनक्रिया ही बिघडलेली जाणवते। त्यानंतर आहे चहासोबत ड्रायफ्रूट्स खाण्याचे देखील आपण टाळायला हवे। चहासोबत जर आपण ड्रायफ्रूट्स घेतले तर ड्रायफ्रूट्समधील जे काही पोषक तत्वे आहे हे शरीराला मिळत नाही। चहासोबत ड्रायफ्रूट्स खाल्ल्यामुळे ते खाऊन देखील न खाल्ल्यासारखेच आहे। त्यामुळे
ड्रायफ्रूट्स हे वेगळे खा आणि चहा वेगळा प्या. त्यामुळे त्या ड्रायफ्रूट्समधील पोषक तत्वे देखील आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे ॲब्सॉर्ब होईल. हेच ड्रायफ्रूट्स दुधामध्ये जर टाकून खाल्ले तर ते मात्र त्याचे जे गुण आहे हे वाढलेले जाणवतात. म्हणून ड्रायफ्रूट चहासोबत खाण्याऐवजी दुधामध्ये टाकून घ्या किंवा दुधासोबत घ्या. अशा प्रकारे आपण विविध जे पदार्थ आहे हे चहासोबत घेण्याचे टाळायला हवे. खूप जणांना चहासोबत पोळी खाण्याची सवय असते, चहासोबत पुरी खाण्याची सवय असते. परंतु असे केल्याने त्या पुरीमधील पोषक तत्वे आपल्या अंगी लागतच नाही. त्या पोषक तत्वांचे ॲब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये होतच नाही. त्यामुळे चहा हा वेगळा प्यावा आणि पोळी ही वेगळी खावी. तर अशा प्रकारे विविध पदार्थ आहे की जे आपण चहासोबत घेण्याचे टाळायला हवे. विरुद्ध गुण असलेले पदार्थ जर एकत्र खाण्यात आले तर आपल्या शरीरातील 3 दोष, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष यांचे जे कॉम्बिनेशन आहे, यांचे जे बॅलन्स आहे हे बिघडते आणि यातील काही दोष वाढतात किंवा कमी होतात. आणि जे दोष वाढले त्या दोषांचे आजार आपल्याला होत असतात. जसे की चहासोबत जर आपण खारट पदार्थ खाल्ले किंवा इतर पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरातील पित्तदोष वाढतो आणि परिणामी आपल्याला पित्तदोषाचे आजार हे होतात. विरुद्ध आहार काय आहे, कोणते कोणते पदार्थ म्हणजे हे विरुद्ध कॉम्बिनेशनमध्ये येतात याचा सविस्तर व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याबरोबरच पित्तदोष वाढवणारे कोणते पदार्थ आहे किंवा पित्तदोष वाढल्याने शरीरामध्ये कोणते कोणते लक्षणं निर्माण होतात याविषयीचा देखील व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. आपले काही प्रश्न असल्यास ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.